बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी ती धाराशिवमधून। धाराशिवमधील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हॉटेलमध्ये मेलेलं झुरळ आढळले। हॉटेलच्या मुख्य शाखेमध्ये एका ग्राहकाने मागवलेल्या बिर्याणीमध्ये हे मेलेलं झुरळ आढळलं। या गंभीर प्रकाराबाबत प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचं ग्राहकाने सांगितलं। त्यामुळे धाराशिवसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। संबंधित ग्राहक हा केवळ मातोश्री बिर्याणीची चव चाखण्यासाठी तब्बल 40 किलोमीटर अंतरावरून या हॉटेलमध्ये आला होता। मात्र जेवताना बिर्याणीच्या प्लेटमध्ये चक्क मेलेलं झुरळ दिसलं। त्यामुळे ग्राहकाला मोठा धक्का बसला। बिर्याणीत झुरळ निघाल्याची तक्रार जेव्हा ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापनाकडे केली तेव्हा हॉटेल प्रशासनाने आपली चूक सुधारण्याऐवजी उद्दामपणा दाखवला। हॉटेलचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला समजून घेण्याऐवजी थेट दमदाटी करायला सुरुवात केली आणि अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप पीडित ग्राहकाने केलाय। जेवायला आलो तिथं बिर्याणी खायला, तर त्या बिर्याणीमध्ये झुरळ निघलं। झुरळ निघून त्या यांच्या मॅनेजरकडे आम्ही तक्रार करायला गेलो, तर त्यांचा मॅनेजर सरळ आम्हाला म्हणला की हा बिर्याणी काय आमच्यातली का, त्यांच्या इथं सीसीटीव्ही फुटेज आहेत, सगळे आहेत। आणि परत त्यांच्या मालकाला वरून फोन लावला, तर यांचा मालक वरून पुन्हा म्हणतात काय झालं। आम्ही विचारलं तर आमचं तुम्ही असं काय फूड पॉयझन झालं तर काय करणार, तर यांचा मालक डायरेक्ट आम्हाला म्हणतो आम्ही बघून घेऊ काय झालं असतं तुम्हाला। तर त्यांची एवढी आर्यची भाषा परत वरून अजून पुन्हा आम्हाला दादागिरीची भाषा करते त्यांच्यातली सगळी। येरमळ्याहून बिर्याणी खाण्यासाठी इथं धाराशिवला आलेलो होतो। बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्यास आम्ही तक्रार केली। संबंधित मॅनेजरांनी आम्हाला सांगितले की तो जिवंत झुरळ आहे, पण तो ॲक्च्युली मेलेला झुरळ होता। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतो तो। आणि त्याच्यानंतर दुसरा माणूस जो आला त्यांचा गणेश म्हणून कोणतरी, त्यांनी विचारलं डायरेक्ट आम्हाला कुठली बिर्याणी होती। मग त्याला आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही बाहेरून घेऊन आलो आणि इथं बसून खात होतो आणि त्याच्यामध्ये झुरळ निघाला। हे मातोश्री बिर्याणी हे बार्शी नाक्याची शाखा आहे। आम्ही त्याच्यानंतर त्यांच्या मालकाशी संवाद साधला। मालकाने देखील आरेरावीची भाषा केली। त्यांना स्पष्ट सांगितलं की काय झालं तर आम्ही बघून घेऊ, पण हा सर्रास ग्राहकांच्या जीवाशी खेळ आहे। हे उद्या काही उकळून खायला घालतील, त्यामुळे याची शहानिशा झाली पाहिजे। त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल टेस्टिंग पावडर आहे का याची जांच झाली पाहिजे आणि याचा आम्ही तुकाराम साहेबांकडे पत्रव्यवहार करणार आहे आणि रीतशीर चौकशी करायची मागणी करतोय।